गुड मॉर्निंग. तर बघा मस्तपैकी महाग माझ्या डोंगर आहे इकडं आणि इकडं रान आहेत मस्तपैकी काळी हिरवी गार. तर आता आम्ही निघालोय बघा. तू पण बघितलं डोंगर? मी पण फोटो काढला डोंगराचा. आयो फोटो काढला बाई तू पण. पिहूनी पण फोटो काढला. तर बघा आंघोळ हे झालं, चहा पाणी पण झालं. तर आता आम्ही निघाले. आता कुठं चाललो होता? शेतात चालले, म्हणजे तांदळाची शेती बघायला. रानात काय काय आहे ते हा तिथं जायचंय. तर आता नाश्ता झाला, चहा पाणी झालं, सगळ्यांच्या आंघोळ्या झाल्या. त्यांनी केलं रात्री जेवण करून तिथनं इकडं रूमवर आलं. काय गावच ना आरळामध्ये आलं तिकडनं. तर आता परत तिकडं चाललंय. चला आता. तुम्ही नाश्ता केला का नाही? खाली गेले होते, तुमच्याकडे लक्षच नाही जरा. चला बाहेर चला. सगळी गेली गाडीत, मीच राहिले इथं. आता जाते. चला. तर बघा घरनं आम्ही आता आलोय रानामध्ये. इथं सगळं तांदळाचंच आहे. ही म्हणा उपटून लावावं लागतं एक एक कांद्याच्या रोपावणे. कांद्याच्या रोपावणीच ना? हा कांद्याच्या रोपावणे एक एक लाव. साड्या खाला होत्या येतात का नाही? तर बघा ते डायरेक्ट आतमध्ये शिरतात, मग त्यासाठी हे लावायचं साड्या लावायचं, त्याच्यामुळे आतमध्ये शिरत नाही. रोहन काय करायचं आता? काय करतोय? बांधायचं हे उपटायचं. पेंड्या बांधायच्या. आणखीन आवताना पहिली नांगर घालायची, नंतर आता कोळपा घालायचा, मग चिखल करायचा पाणी सोडून मोटर चालू करून. आणि मग एक एक कांद्याच्या रोप लावतो तसं एक एक असं लावीत जायचं. हा आणि नंतर मोठं एवढं आलं की भांग टाकायचं, मग फुलं पडते. तर मग फुलं पडलं की मग तवरायचं त्याला भाताला. मग ते पिवळं पडलं की मग काढाय बिडाय येतं. आमच्याकडे येतो साक्षी ऊस तुम्हाला भाताची शेती दिसणार. येतो मक्याची राहा मग इथं. बाहेर घेते तर आम्हाला 20-20 पोती 25-25 पोती भात होत. एवढं भात होतं आमच्याकडे. इकते तर भात जावा ना तिकडे, त्यांनी बोलवते बनवायला का नाही. ती भात इकतात आमच्याकडे. कसं क्विंटल असतो भात? भात 2,500 क्विंटल. पिवडी हे इकडे तुमच्या असे पॉलिश करून येतात. हा इकडे स्वस्त मध्ये घ्यायचं आणि तिकडे महागानं विकायचं. 50 रुपये किलो, 60 रुपये किलो. कुठल्या मार्केटला जाते? करड मार्केट. करड मार्केट आमचं. आणि मेवा वगैरे बनतो ह्याचाच बनतो. हा हे आणि ह्याच्यात बी प्रकार एवढा आहेत का नाही. आता आम्हीच केले ते 2 प्रकार आहेत. एक बासमती राईस म्हणून 2 वाजताचा आणि एक कोमल म्हणून ते केलंय. आणि 2 तिकडे घरी केले. असं 4 तऱ्हेचं केलं. ह्याच्यातला एक प्रकार आहेत. पण ह्याचं काय काय कुऱ्या करतात, अशा डायरेक्ट पेरतात कुरीनं. हे आम्ही केले ती अशी लावण करायचं का. लावण करायला म्हणजे त्याला भात भरपूर घावतं. आणि कुरीला कसं म्हणजे आता लावल्यापासून तिला भांगलणी हे ते लय तिथं या पाणी किती आलं. पाणी ह्या बांधापर्यंत म्हणजे चढवायचं. पाण्यानं फुल भरायचं, सगळं भरायचं. आणि मग चिकोल करायचं. मग आवता बैलांच्या कुंडात पिहू. आणि मग हे लावायचं. मग ह्याला मग लावलं की हे बाहेर काढायचं. आणि मग पेंड्या अशा बांधून सगळ्या रोप्यात. पिऊ आणि यांनी सायकल. पिऊ रडतील. पिऊला काय झालंय काय माहिती. दिला जेवायला घाला तुमच्या सोबत. हा बघा मी रानात गेलो, रानात आलं आता घरी. आता इथनं जेवण करायचं आणि नंतर जायचं. बघा जेवायला बसतात. काय काय जेवायला ते सांगते, दाखवते. इकडे बघा जेवायला आंबा, कांदा आणि तांदळाची भाकर, अख्खा मसूर, भजी. तर अख्खा मसूर. हा माहिती ना मसूर. हा मग खा. मसूरची डाळ माहिती. हा मग खा. भाकरीच आहे, तांदळाची भाकरी आहे. चालते ना? होय आप्पा. चावण का? खायच्या अगोदरच आमचं जेवण आहे ती झाली बघा मागाशी. आणि आता आम्ही आलो इकडं. काय म्हणते झालं काय? उदगिरी कास पठार. इथं आलोय आता. इथं शूटिंग किती चालू आहे.
पिऊला लई थंडी वाजायला लागली म्हणून पिऊला गाडीत बसवलं. पिऊ गाडीत बसवलं. फुलं वगैरे ह्याच्यात फुलतात बघा. दसऱ्यातून फुलं वगैरे फुलतात इथं कासपठारात. पण आता काय नाही, थोडं बारकं बारकं गवतच आहे. पाऊस पडतोय. हा पाऊस पडतोय, पण एवढं वातावरण चेंज आहे की ढग असं चालल्यात चालल्यात पुढं पुढं. पुढं 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 असं एकदम धुक्क वगैरे जास्त आहे. आले थांब. आले तर बघा इकडे सगळं धुकं होतं, सगळं गेलं आता धुकं. खाली वारली. मी आता जाते पिहूकडं. तर बघा तिकडं देवाला पण गेलो, तिकडनं आलो. हाय त्या जागेवरती. आता ताईंच्या घरनं जायचं घरी जेवायचं. त्याला भूक लागली, बरं जेवायचं. मला भूक लागली. हा तू मग रडत होती लय. मग भूत घुसलो होतं अंगात. चाललंय तिकडे शूटिंग त्यांचं. माझं होतं, मी आले. तर आता संध्याकाळच्या 7 वाजलेत बघा, आणि ब्लॉग काय जास्त घेणं झालं नाही, आणि मोबाईलची चार्जिंग संपली होती माझ्या. मी चार्जिंग केलं गाडीमध्ये. तर मी ताईंच्या घरी गेले बघा. सगळ्या म्हणजे बहिणी ते आल्या होत्या त्यांच्या सगळ्या. तर सगळ्यांसोबत बोलले इथे, आणि सगळ्यांनी वाटं लावलं, ओटी भरली इथे. त्याचा पण काय व्हिडिओ घेतला नाही. तर आता आम्ही इथं हॉटेलला थांबले शूटिंग घ्यायला. एक राहिलं होतं आमचा एपिसोड कालचा थोडंसं, मग त्याचं झालंय शूटिंग. तर आता आम्ही निघालोय बघा बारामतीला. तर आता आम्ही जाणार आहे बारामतीला. इथं सीन घेण्यासाठी थांबलेलं हॉटेलला. तर सीन घेतला. आवाज की गाडी घेते कुठं आली. पिऊ बसली इकडं बिस्किट. कुठे गेली. मांजरीला खेळायला लागली आता. कृष्णा इकडं अंचल मावणी दाखवलेलं आणलेलं बघू दे. तर ताई गेलत्या बघा बालाजीला त्या. हा मग तिकडनं येताना त्यांनी वॉच घेऊन आल्यात कृष्णाला, आणि रात्रीपासून त्यांनी हातातच घातले. इकडं आण बघू, चल इकडं आण तर बघू तर दी. अक्षय लय भारी पळायला, मला लय हसले. आप्पा महाग आणि पुढं भेटले बघा. मस्तपैकी फोटो इथे काढतात. हो जावा ना. अरे माग सर ना पवन, असं का करतोयस रे दादा. इकडे फोटो काढायला लागले. तर आम्हाला मियव दिसली. पिऊला मियव धरले का मियवला. जा बरं मियव होती का बघ. हो माग मियव आहे. हो कस काय मियव गीत आहे. अयो गेली गेली गेली. नाही येणार मियव. नको नाही याची छोटी मियव. ए बघू किकडे तुझी वॉच राहिले. तर बघा ही आणले त्यांनी. चल नाही चालू आहे ना तुझं सील तू उतरवला असते. हा चलते की काय. टच करायची काय लिहिले टच. ओके ओके हुशार झालं. काय करते नेमकं माझं. गाडीला धरून बघते. सुपर